ओके, बघा लास्ट लेक्चर मी पहिलं एक्झाम्पल तुम्हाला 2 मिनिटने सॉल्व्ह करून दाखवलं होतं, जी तुम्हाला साइन दिला होता वाटतं आणि कॉस काढायला लावला होता, बरोबर आहे. ओके, आता इथून पुढे मात्र मी ती सेकंड मध्ये जी ट्रायंगल वगैरे बनवून ती वापरणार नाही. तुम्हाला टार्गेट जी मेथड आपण पहिली पाहिली होती नंबर 1 म्हणून जे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरली होती त्या मेथडने आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. समजतं प्रत्येकाला? ओके, कारण की 11-12 सायन्स जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तुम्हाला तीच मेथड वापरायची, ही ट्रायंगलची वगैरे नाही. मग त्यामुळे बघा ना आता आपल्याला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 2. इफ सेक थिटा इज इक्वल टू 25/7 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. सेक दिलाय, टॅन विचारलं, बरोबर आहे. ओके, सोल्युशन सर्वात पहिले लिहा G1. आता मेथड नंबर 1 ने आपण सॉल्व्ह करणार आहे. ज्यांना मेथड नंबर 2 ने पाहिजे बुक मध्ये पाहून घ्या, सॉल्व्ह दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून दिलंय. ओके, G1 काय दिलाय? सेक थिटा दिलाय 25/7 आणि काय विचारलाय? टॅन थिटा विचारलेला आहे, बरोबर आहे का? ओके, मग आता सेक आणि टॅन कुठे एका फॉर्म्युल्यात येतात का? येतात. कोणते? कुठे? सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. मग आता सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय? वी नो दॅट, म्हणजे मला धरून तुम्हाला सर्वांना माहिती काय? 1 प्लस इज इक्वल टू, हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ही फंडामेंटल आयडेंटिटी नंबर 2 आहे किंवा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी म्हणजे हा फॉर्म्युला डायरेक्टली, बरोबर आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका डायरेक्टली. आता काय करणार? सेकची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? द्या टाकून. स्क्वेअर तसंच राहील, म्हणजे इथे काय होईल? 1 प्लस इज इक्वल टू, तो स्क्वेअर तसाच ठेवला मी. सेकची व्हॅल्यू किती दिली यांनी? हा, आता ही व्हॅल्यू तुम्ही पूर्ण टाकली. गिवन. अडचण बोला. आता बाळांनो हा जो स्क्वेअर आहे हा न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. मग घ्या स्क्वेअर करून. हा, 25 चा स्क्वेअर 625 अपॉन 7 चा स्क्वेअर 49. हा, तुम्हाला टॅनची व्हॅल्यू पाहिजे फक्त. हा 1 इकडे प्लस येणार आहे, इकडे आला तर मायनस. therefore tan स्क्वेअर थिटा काय येईल? 625 अपॉन -1. आता हा -1 तर आला, पण इथे डिनॉमिनेटर आहे का? नाही. मग आपला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या 49 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे काय होईल? 625 मायनस, आणि आता कम्प्लीट डिनॉमिनेटर किती होऊन जाईल? 49. ओके, आता मुद्दा आहे बाळांनो ही सबट्रॅक्शन. ही सबट्रॅक्शन किती? therefore tan स्क्वेअर थिटा ही सबट्रॅक्शन येईल 576 अपॉन 49. पण तुम्हाला tan स्क्वेअर पाहिजे का टॅन पाहिजे? टॅन. मग tan स्क्वेअर आला, मास्क करा टेकिंग square root on both sides. Tan square the square root tan, which is equals to
576 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 24 चा स्क्वेअर येतो. आणि 749 हा कोणाचा स्क्वेअर आहे? आणि हे आलं तुमच्या बुक प्रमाणे. मी तुम्हाला काल सांगितलं ऍक्च्युली स्क्वेअर रूट दोन असतात, पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. सध्या आपण खिडकी बंद कर बरं. सध्या आपण डायरेक्ट पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतोय, बरोबर आहे. 11 बाराला आपण इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन स्क्वेअर रूट घेणार आणि मग पुढे सॉल्व्ह करणार. समजलं? ओके. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. अरे एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? ठीक आहे. ऑनलाईन करणाऱ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा. आणि ऑफलाईन वाल्यांनी माझ्या बरोबर लिहायचंय, बरोबर ना? माझं बरोबर लिहून झालं? चालू नाही? ओके. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन म्हणजे एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. If sin theta, if sin theta, if 5 sin theta minus 12 cos theta is equals to 0, find the values of sec theta and cosec theta. If 5 into sin theta minus 12 into cos theta is equals to 0, find the values of sec theta and cosec theta. ओके. पहिलं एक्झाम्पल झाला असेल त्याचा आन्सर घेऊया. ओके. सोल्युशन. गिवन काय गिवन बाळांनो? लिहा. 5 sin theta minus 12 cos theta is equals to 0. आणि मी हे लिहित नाही पुढे सेक थिटा आणि कोसेक थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची ना. डोक्यात ठेवा फक्त या दोघांची व्हॅल्यू फाइंड करायची. इथे डायरेक्ट इक्वेशन दिलंय, मागे डायरेक्ट व्हॅल्यू दिली जायची ना. अशी व्हॅल्यू दिली का? नाही. मग आता लक्षात ठेवा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, ज्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतो. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करताना नंबर राईट हँड साईडला आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशो लेफ्ट हँड साईडला नाही का. त्याकरता आपण इथं उद्योग करणार. हा जो -12 cos थिटा आहे तो पहिले तिकडे जाऊ. बरोबर आहे. 5 sin थिटा इज इक्वल टू 12 cos थिटा. मायनस इकडे प्लस झाला ना. ओके. आता हा जो 5 आहे हा इकडे मल्टिप्लाय करा तर, आणि हा कॉस तिकडे मल्टिप्लाय करायला तर, म्हणजे इकडे येणार बरोबर आहे का. पण मी तुम्हाला 4 रिलेशन दिले होते. त्यातलं चौथं रिलेशन साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा, बरोबर आहे. ओके. म्हणजे इथे होणार काय उद्योग केला तुम्ही? साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय टाकला? टॅन रिझनिंग द्या, कारण की हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा
इज इक्वल टू टॅन थिटा. बरोबर आहे का? ओके. आता बाळांनो ही व्हॅल्यू भेटली टॅनची, ज्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. हा, आता मला सांगा तुम्हाला टॅन फाइंड करायचा होता का रे? मग काय लागेल, दिलेल्यापासून तेच फाइंड झालं, पण त्यांना फाइंड करून कोण पाहिजे ते. मग टॅन वरून सेक फाइंड होतो का? जर सेक वरून टॅन होऊ शकतोय तर ह्याच फॉर्म्युल्याने टॅन वरून सेक पण होऊ शकतोय. मग आता इथं मी घेणार वी नो दॅट परत सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी की मी उलटी लिहितो का फिरावर का थोड्या सरस लिहू, परत उलट पालट नको. 1 प्लस इज इक्वल टू, ही काय तुमची ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ओके, याच्यामध्ये टॅनची व्हॅल्यू पुट करा. टॅनची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे, स्क्वेअर बाजूला होईल, तो स्क्वेअर कसा करायला, टॅनची व्हॅल्यू काय आहे, हा ही व्हॅल्यू पूर्ण पुट केली तुम्ही टॅनची फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1. आता हा जो स्क्वेअर आहे हा न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. करा स्क्वेअर दोघांचा पण. 1 प्लस 12 चा स्क्वेअर अपॉन 5 चा स्क्वेअर बरोबर आहे. ओके, आता बघा इथे ऍडिशन आहे. इथे आपण हा उद्योग केला बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन ने 1 बरोबर, तोच उद्योग इथे करायचा. हा 25 जो आहे हा याला क्रॉस मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय होईल रे ते 25 प्लस 144 अपॉन विच इज इक्वल टू, दॅट इज, इथं मी साईड बदलून लिहितो, तिकडे डिग्री आधी, दॅट इज सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, ही ऍडिशन किती येईल, ओके. तुम्हाला सेक स्क्वेअर पाहिजे का सेक पाहिजे, सेक. मग याचं काय घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट. आता मी इकडे पुसणार आहे, पहिले दुसरं एक्झाम्पल पुसणार आहे याचं. ओके, मग टेकिंग स्क्वेअर रूट करा, सेकची व्हॅल्यू भेटेल. Taking square root on both sides. Doing that square root, just square the square root काय येईल, sec theta, which is equals to 169 square root upon 25 square root. Equation number 2. पहिली व्हॅल्यू फाइंड झाली. आता तुम्हाला सेक आहे, टॅन आहे, कोसेक काढून दाखवायचं. ओके, ठीक आहे.
मला सांगा सेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे? कॉस. सेक आणि कॉस एकमेकाचे रेसिप्रोकल आहे. क्रमवार ना, साइन, कॉस, टॅन, कॉस, सेक, कोसेक. सेक वरतून 2 नंबरला, मग खालून 2 नंबरला कोण आहे? सेक. कॉस आणि सेक हे एकमेकाचे काय आहे? रेसिप्रोकल. मग मी असं म्हणू शकतो का, देअरफॉर याच्यावरनं cos theta is equals to 5/13. Equation number 3. याला रिझनिंग आहे, since cos theta is reciprocal of sec theta. मानले का? cos आणि sec एकमेकाचे रेसिप्रोकल आहे ना, म्हणजे cos थिटा हा सेकच्या उलटा असतो ना. मग सेक जर 13/5 आहे, तर cos काय होईल? 5/30. भेटला? हा. आता नीट ऐका बरं का, इथून पुढे 2 वेळ गोल. तुम्हाला cos वर न साइन काढायचं. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी वापरा. पण तुमच्याकडे टॅन आहे ना, मग तुम्ही टॅन म्हणजे काय असतो? sin/cos. यात जरी व्हॅल्यू टाकली तरी साइन देईल. बरोबर कसं? नाव वी नो दॅट, काय माहिती आपल्याला? साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतो रे? बरोबर आहे का हा फॉर्म्युला? तिथे रिझनिंग मध्ये लावता बा मी. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, हा जो कॉस हा इकडे डिवाइड येणार, इकडे गेला तर म्हणजे हा फॉर्म्युला मी असा लिहू शकतो का? देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू. हा. आता प्रश्न आहे, तुमच्याकडे टॅनची व्हॅल्यू आहे का इक्वेशन 1 मध्ये, आणि कॉसची व्हॅल्यू आहे का इक्वेशन 3 मध्ये? मग दोन्ही व्हॅल्यू टाकून द्या. देअरफॉर साइन थिटा, टॅनची व्हॅल्यू काय लिहिली तुम्ही? इंटू कॉसची व्हॅल्यू काय घेतली? बरोबर आहे का? ह्या व्हॅल्यू पूर्ण टाकल्या. फ्रॉम 1 and 3. मान्य का प्रत्येकाला? अरे मान्य का उद्योग प्रत्येकाला? इथं 5 ला 5 कॅन्सल, उरलं काय? साइन थिटा किती भेटला? वरती किती उरला? 12. आणि खाली किती उरला? साइन थिटा. इक्वेशन नंबर. पण तुम्हाला साइन विचारलाय का? तुम्हाला कोण विचारलाय? कोसेक. आणि कोसेक हा साइनचा रेसिप्रोकल असतो. देअरफॉर कोसेक थिटा याचा रेसिप्रोकल म्हणजे करायला उलट. याला रिझनिंग असणार, सिन्स कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. आणि तुम्हाला 2 व्हॅल्यू विचारल्या होत्या, तुम्ही 5 व्हॅल्यू काढून ठेवले. बरोबर ना? 5 इक्वेशन मध्ये 5 व्हॅल्यू. मग शेवटी असं करा, फ्रॉम तुम्हाला विचारलेल्या व्हॅल्यू कोणत्या कोणत्या इक्वेशन मध्ये चेक करा बरं. फ्रॉम इक्वेशन 2 and 5 तुम्हाला विचारलेल्या 2 व्हॅल्यू होत्या त्या लिहा. तुम्हाला विचारली होती सेक थिटा, ती व्हॅल्यू किती आली आहे? 13/5. अँड इक्वेशन 5 नुसार तुम्हाला कोसेकची व्हॅल्यू भेटते. कोसेक थिटा तो आहे 13/12.
ओके, एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? शेवटी तुम्हाला घरून व्हॅल्यू विचारलं तर लिहा परत. मला वाटतं बुक मध्ये सॉल्व्ह करून दाखवलंय. तिथे साइन काढण्यात त्यांनी काय केलं, हा यूज न करता फंडामेंटल आयडेंटिटी वापरली. आणि ते फंडामेंटल आयडेंटिटी जास्त अवघड होतं, हे खूप सोपं होतं उलट. समजलं? जर तुमच्याकडे साइन कॉस टॅन मध्ये दोघं जण असतील ना, तुम्हाला या फॉर्म्युल्याला तिसरा काढतोय. समजलं प्रत्येकाला? ओके, अडचण बोला. ऑफलाईन वाले तुम्ही, ऑनलाईन वाले हो तर आहे. नवले वाटतं. ओके, अडचण बोला. ओके, एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? जर लिहिलं नसेल ऑनलाईन वाल्यांनी तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. बरोबर नाही करते? स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ऑनलाईन वाल्यांनी जर लिहिलं नसेल तर. ठीक आहे, नेक्स्ट. पुढचं एक्झाम्पल घ्या. इकडचं पुसणार आहे मी म्हणून म्हटलं स्क्रीनशॉट काढून घ्या जर लिहिलं असेल तर. ओके, नेक्स्ट घ्या. एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. Cos theta is equal to √3/2. Then find the value of (1 minus sec theta upon 1 plus cosec theta). म्हणजे आता कोणा दोन रेशोच्या व्हॅल्यू नाही काढायच्या, पहिले सेक आणि कोसेक फाइंड करायचा. तो केला का फाइंड, मग त्याला टाकायचं आणि याची पूर्ण व्हॅल्यू काढायची. आणि ज्यांना हे समजत आहे ना त्यांनी चुकूनही 11-12 सायन्स ऍडमिशन घ्यायचं नाही, चुकूनही. तर कोणी किती फोर्स केला अजिबात नाही, कारण की ट्रिग्नोमेट्री कंपल्सरी सायन्सला. मग त्यांनी त्यांची अगरबत्ती आर्ट्सला आणि कॉमर्सला लावायची, इकडे आणायची नाही अगरबत्ती. ओके, सोल्युशन. गिवन काय, cos theta इज इक्वल टू √3/2. आणि तुम्हाला याची व्हॅल्यू पूर्ण फाइंड करायची. अँड आपल्या कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची, 1 minus sec theta upon 1 plus cosec theta याची व्हॅल्यू फाइंड करून दाखवायची. पण याच्यामध्ये सर्वात पहिले कोण कोण आला पहिले पाहून घ्या. तुम्हाला ही व्हॅल्यू फाइंड करायचं, तुम्हाला सेक पाहिजे आणि कोसेक पाहिजे, बरोबर ना? मग ही व्हॅल्यू फाइंड होईल. मग आता याला असं करा, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. गिवन व्हॅल्यू ना, त्याला इक्वेशन 1 म्हणा. भरपूर व्हॅल्यू फाइंड करायच्या ना, एक सिंगल व्हॅल्यू असतं तर काही नाही, आपण डायरेक्ट सॉल्व्ह केली असती. मग आपण याला काय करायचं, इक्वेशन 1 म्हटलं तर कॉस दिलाय. कॉसचा रेसिप्रोकल कोण असतो, सेक. म्हणजे मला त्याच्यावरनं सेकची व्हॅल्यू डायरेक्ट भेटून जाईल. सेक थिटा किती येईल रे,
इक्वेशन नंबर 2 याला मात्र रिझनिंग असणार आहे. तुम्ही कसं काय सेक लिहिला, कारण सेक आणि कॉस एकमेकाचं काय आहे, मग सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. रिझनिंग पुढे लिहिली आहे. बाळांनो, जे रिझनिंग लिहितील त्यांना फॉर्म्युले पाठ होतील. काहींची लक्षात पण आले फॉर्म्युल्यात, त्यातले काही फॉर्म्युले काही अजून यायचे, पण ठीक आहे, प्रॅक्टिसने होऊन जातील. ओके, ठीक आहे. सेक भेटला, कॉस भेटला, आपला फाइंड करायचं आणखीन कोण, कोसेक. मग मी कोसेक कशाचं करतो, याला फंडामेंटल आयडेंटिटी मध्ये वापरतो. माझ्यावरून मला साइन भेटेल आणि साइन चा रेसिप्रोकल काय असतो, कोसेक. मग वी नो दॅट sin square theta plus is 1. याला रिझनिंग असणार. काय रिझनिंग आहे रे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. ओके, याच्यामधली कोणती व्हॅल्यू आपलं काय आहे, साईनचं काय नाही, पण कॉस आहे. म्हणजे स्क्वेअर 2 मिनिटं बाजूला राहील आणि कॉसची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मधनं पुट करणार. देअरफोर साइन स्क्वेअर थिटा प्लस तो स्क्वेअर तसा व्हॅल्यू ठेवलाय, कॉसची व्हॅल्यू काय आहे. ओके, ही व्हॅल्यू तुम्ही कुठनं पुट केली, फ्रॉम इक्वेशन 1. अडचण, आता हा जो स्क्वेअर आहे तिकांडे, हा स्क्वेअर न्यूमरेटरचा पण आणि डिनॉमिनेटरचा पण, बरोबर आहे. मग करा बरं स्क्वेअर. देअरफोर साइन स्क्वेअर थिटा प्लस रूट 3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. बरोबर आहे का. ओके, आता बाळांनो हा 3/4 आहे, हा इकडे प्लस इकडे आला तर रे, -3/4. बरोबर आहे. ओके, आता बाळांनो या 4 ने या 1 ला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफोर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा किती आला, 1/4. पण आपला साइन स्क्वेअर पाहिजे का साइन पाहिजे, साइन, कारण की मग कोसेक फाइंड होईल ना. मग टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट द्या. Okay, therefore taking square root on both sides, taking square roots on both sides. मग sin square का square root काय येईल, sin theta is equals to 1 चा स्क्वेअर रूट येईल 1/4 चा स्क्वेअर रूट येईल 2. इक्वेशन नंबर 3.
अडचण बोला. आता साइन सापडलं. साइनचा रेसिप्रोकल कोण असतो? देअरफॉर कोसेक थिटा उलट 2/1. अपॉनचा 1 लिहिला तरी चालतो किंवा नाही लिहिलं तरी चालतो. याला रिझनिंग काय असणार? याला इक्वेशन नंबर 4 म्हणा आणि याला रिझनिंग द्या. रिझनिंग काय रे? कोसेक थिटा इज रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. साइन आणि कोसेक दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. साइनला उलटा केला का कोसेक होणार, कोसेकला उलटा केला का साइन होणार. तर तुम्ही एक जरी काही जर लिहिलं, समजा काय रिझनिंग मध्ये साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक जर लिहिला तरी काय फरक पडत नाही. ओके. आता बरोबर का आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड करायची होती त्यामध्ये सेक आणि कोसेक लागतो. सेक भेटला इक्वेशन 2 मध्ये आणि कोसेक भेटला इक्वेशन 4 मध्ये. Therefore, now consider काय कन्सिडर करता? 1 minus sec theta upon 1 plus cosec theta, which is equal to टाका बरं व्हॅल्यू. 1 मायनस सेकची व्हॅल्यू किती? 2/√3 अपॉन 1 प्लस कोसेकची व्हॅल्यू किती आहे? 2. आपण ह्या दोन व्हॅल्यूज टाकल्या, सेकची व्हॅल्यू टाकली आणि कोसेकची व्हॅल्यू टाकली. कोसेकची व्हॅल्यू टाकली इक्वेशन 4 वरनं आणि सेकची व्हॅल्यू टाकली इक्वेशन 2 वरनं. इथं रिझनिंग द्या. या एक्झाम्पल मध्ये भावनो जे मी रेड पेनने उद्योग करतोय ना हे तुम्ही पेन्सिलने करू शकता. एक्झामला देखील काय फरक पडत नाही. ओके. आता सध्या आपण हे सॉल्व्ह करूया पुढे. इथे न्यूमरेटरला क्लिअर कट आहे. हा क्रॉस मल्टिप्लाय होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे हा झाला √3 - 2 आणि कम्प्लीट डिनॉमिनेटर झाला √3 अपॉन 1 + 2 किती झाला? हा 3. बरोबर आहे. आता बघा हा पण डिनॉमिनेटर ना आणि हा पण डिनॉमिनेटर, मग खाली येणार फक्त. म्हणजे काय होणार इथे? √3 - 2 अपॉन 3√3. आणि इथे काय सिम्प्लिफाय करायचं नाहीये जास्त, म्हणजे 1 मायनस म्हणजे पुढे काय सिम्प्लिफाय करू नका. सेक थिटा अपॉन आणि हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. व्हॅल्यू आहे √3. तो रूट फक्त 3 ला आहे. -2 अपॉन 3√3. एक्झाम्पल मध्ये अडचण बोला. आज 3 एक्झाम्पल आले. एक्झाम्पल नंबर 2, 3 आणि 4. चौथं एक्झाम्पल होऊ शकतंय पण जास्त बर्डन नको एका दिवशी, म्हणून पुढचं एक्झाम्पल घेत नाहीये. पण आज जर 3 एक्झाम्पल आले 15 मिनिटं आधी सोडतोय किंवा 10 मिनिटात सोडतोय मी तुम्हाला, त्याचं कारण असं का तुम्ही आज घर जाऊन लगेच एक्झाम्पल पाहिजे. अडचण आली रेकॉर्डिंग लेक्चर परत ऐकायचं. रोज 3-4 एक्झाम्पल होणार फक्त आपल्याला, पण ते डेली तुम्हाला पाहत जायचं. तर माणूस ट्रिग्नोमेट्री तुम्हाला खूप सोपी वाटेल आणि इथे तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतीलच, पण पुढे फ्युचरमध्ये 11, 12 सायन्स तुम्हाला खूप फायदा होईल. समजतंय? ओके, ठीक आहे.